2 एप्रिल 2011 मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये पहाटेच्या किरणांनी क्रिकेटच्या सर्वात मोठ्या लढतीची घोषणा केली। हा फक्त एक सामना नव्हता, तर इतिहास घडवण्याचा क्षण होता। भारत आणि श्रीलंका आमने सामने होते। एकीकडे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जो संपूर्ण स्पर्धेत चमकदार खेळला होता, आणि दुसरीकडे श्रीलंका ज्याच्या संघाचा अनुभव आणि स्थिरता परिचित होती। घराघरात प्रत्येक गल्लीत एकच चर्चा होती, 28 वर्षानंतर भारत वर्ल्ड कप जिंकेल का? क्या लगता है तिवारी जी, कौन जीतेगा? सामन्याची सुरुवात टॉसने झाली। कुमार संगकारा आणि महेंद्रसिंग धोनी टॉससाठी उभे होते। सिक्का हवेत फिरवला आणि खाली पडला, पण प्रचंड आवाजामुळे अंपायरला कळलं नाही की टॉस कोणी जिंकला। श्रीलंकेने सांगितलं की टॉस त्यांनी जिंकलाय, पण धोनीने टॉस न ऐकल्यामुळे परत विनंती केली। सस्पेन्स वाढत गेला आणि शेवटी टॉस पुन्हा झाला। दुसऱ्या वेळी श्रीलंकेने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। वानखेडे स्टेडियम मधील प्रेक्षक विचार करू लागले, हा निर्णय श्रीलंकेसाठी फायदेशीर ठरेल का? श्रीलंकेची खेळीची सुरुवात झहीर खानच्या शानदार गोलंदाजीने झाली। पहिल्या 3 षटकात एकही धाव झाली नाही। श्रीलंकेचे सलामीवीर तिलकरत्ने दिलशान आणि उपुल थरंगा फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत। थोड्याच वेळात थरंगा 2 धावांवर बाद झाला। सचिन तेंडुलकरने अप्रतिम झेल घेतला, मात्र त्यानंतर मैदानावर आले महिला जयवर्धने। त्यांच्या खेळीत एक वेगळाच विश्वास आणि परिपक्वता दिसत होती। त्यांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली। जयवर्धनेने 88 चेंडूंमध्ये नाबाद 103 धावा काढल्या। श्रीलंकेने 50 षटकात 6 बाद 274 धावा केल्या। श्रीलंकेच्या खेळीनंतर भारतीय ड्रेसिंग रूम मध्ये शांतता होती। 274 धावांचा पाठलाग करणे सोपे नव्हते, मात्र धोनीने आपल्या टीमला सांगितले, हा फक्त धावांचा खेळ नाही, हा संयमाचा खेळ आहे। आपण संपूर्ण स्पर्धेत जसे खेळलो तसंच खेळा। सर्वांनी शांत डोक्याने कामगिरी करायची आहे। सचिन तेंडुलकरने सेहवाग आणि गंभीरला प्रेरणा देत सांगितलं, 10 षटकात काही झालं तरी घाई करू नका, संयम ठेवा। वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर क्रीजवर आले। भारताची फलंदाजी सुरू झाली। पहिलं षटक आणि दुसरा चेंडू मलिंगाने सेहवागला LPW बाद केलं। गोल्डन डक स्टेडियम मधील उत्साह एका झटक्यात शांत झाला। सचिन कडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र 18 धावांवर मलिंगाने पुन्हा वार केला। सचिन कॅच आउट झाला। 31 रनांवर 2 आऊट असा स्कोर पाहून संपूर्ण देशात काळजीचं वातावरण पसरलं। भारताची स्वप्न आता धोक्यात होती। यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहलीने डाव सावरायला सुरुवात केली। विराटने 35 धावा केल्या आणि त्यानंतर तोही बाद झाला। मग धोनीने एक धक्कादायक निर्णय घेतला। ज्यावेळी युवराज मैदानावर यायची अपेक्षा होती, तेव्हा धोनी स्वतः फलंदाजीसाठी उतरला। प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला, पण धोनीला माहित होतं, श्रीलंकेच्या फिरकीपटू मुरलीधरनला खेळायचा असेल तर स्वतः पुढे जावं लागेल। गंभीरने 97 धावांची अतिशय महत्त्वाची खेळी केली, पण तो शतकापासून थोडक्यात मागे राहिला। आता जबाबदारी होती धोनी आणि युवराजच्या खांद्यावर। हळूहळू भारताला फक्त 4 धावांची गरज होती। 49व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर धोनीने पुढे पाऊल टाकलं। नुवान कुलशेखराने टाकलेला चेंडू धोनीने लॉग ऑनच्या दिशेने फटकावला। चेंडू हवेत गेला। संपूर्ण स्टेडियम शांत झालं। प्रेक्षकांनी श्वास रोखून धरला आणि मग चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर छक्का गेला आणि भारताने 28 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला। वानखेडे स्टेडियम धोनीच्या आवाजाने भरून गेला। धोनीचा तो षटकार भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अमर झाला। भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू झाला। ड्रेसिंग रूम मध्ये खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते। सचिन तेंडुलकर साठी हा स्वप्नवत क्षण होता। युवराज साठी हा प्रेरणादायी प्रवास होता आणि धोनीसाठी ही होती इतिहास रचण्याची वेळ। हा सामना फक्त विजय नव्हता, हा होता संघ भावनेचा, संयमाचा आणि मेहनतीचा विजय। जर ही गोष्ट तुम्हाला आवडली, प्रेरणा दिली, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अशाच ऐतिहासिक क्रिकेट कथा आणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।